अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते माम बुद्धयः परम भावमजानन्तो ममाव्ययं मनुत्तमम. 24. अव्यक्तम अव्यक्त, व्यक्तीम व्यक्तित्व किंवा स्वरूप, आपन्नम प्राप्त झाले, मन्यन्ते मानतात, माम मला, अबुद्धयः अल्पबुद्धी लोक किंवा अल्पज्ञ, परम भावम अस्तित्व किंवा सत्ता, अजानंतः न जाणून, मम माझ्या, अव्ययम अविनाशी, अनुत्तमम सर्वोत्तम, मला पूर्णपणे न जाणणाऱ्या अल्प अल्प बुद्धी लोकांना वाटते की मी पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण पूर्वी निराकार होतो आणि आता व्यक्तित्व धारण केले आहे. त्यांच्या अज्ञानामुळे ते माझे अविनाशी आणि अनुपम असे दिव्य स्वरूप जाणू शकत नाहीत. तात्पर्य, देवतांच्या उपासकांना अल्पज्ञ म्हणण्यात आले आहे. तसेच या ठिकाणी निर्विशेषवादी लोकांचेही अल्पज्ञ म्हणून वर्णन करण्यात आले आहे. येथे भगवान श्रीकृष्ण आपल्या साकार रूपामध्ये अर्जुनाशी बोलत आहेत, पण तरीही अज्ञानवश निर्विशेषवादी वाद घालतात की परमेश्वर हा अंतिमतः निराकार आहे. श्रील रामानुजाचार्यांच्या परंपरेतील महान भगवत भक्त यमुनाचार्यांनी या संदर्भात 2 सुंदर श्लोक रचले आहेत. ते म्हणतात की स्तोत्र रत्न 12, त्वाम शील रूप चरितैः परम प्रकृष्टैः सत्वेन सात्विकतया प्रबलेश्च शास्त्रैः प्रख्यात दैव परमार्थ विदाम मतैश्च नैवासूर प्रकृतयः प्रभवन्ति बोध धूम. हे प्रभो व्यासदेव आणि नारदांसारखे भक्त तुम्हाला पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणतात. हे प्रभो व्यासदेव आणि नारदांसारखे भक्त तुम्हाला पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणतात. वेदाध्ययनाद्वारे मनुष्य तुमचे रूप, गुण आणि लीला जाणू शकतो व अशा रीतीने त्याला तुमच्या पुरुषोत्तम भगवान रूपाची अनुभूती होते. परंतु रज आणि तमोगुणामध्ये असणारे असुर आणि अभक्त यांना तुमचे ज्ञान होऊ शकत नाही. तुम्हाला जाणणे त्यांच्यासाठी अशक्य आहे. वेदांत आणि उपनिषदांवर वादविवाद करण्यामध्ये असे अभक्त कितीही निपुण असले तरी ते तुम्हाला जाणू शकत नाहीत. ब्रह्मसंहितेत सांगण्यात आले आहे की केवळ वेदाध्ययनाद्वारे भगवत ज्ञान होणे शक्य नाही. केवळ भगवंतांच्या कृपेनेच आपण त्यांना जाणू शकतो. म्हणून या श्लोकात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की केवळ देवतांचे उपासकच नव्हे तर कृष्ण भावनेचा लेश मात्रही गंध नसलेले आणि वेदांतावर भाष्य करणारे अभक्तही अल्पबुद्धीच आहेत. आणि अशा अल्पबुद्धींना परमेश्वराच्या साकार रूपाचे ज्ञान होणे शक्य नाही. परम सत्य निराकार असल्याचे ज्यांना वाटते त्यांचे वर्णन अबुद्धयः म्हणून करण्यात आले आहे. अर्थात ज्यांना परम सत्याच्या अंतिम स्वरूपाचे ज्ञान नाही. श्रीमद भागवतात सांगण्यात आले आहे की परम सत्याच्या साक्षात्काराच्या प्रारंभी निर्विशेष ब्रह्माची अनुभूती होते, त्यानंतर अंतर्यामी परमात्म्याची आणि सर्वात शेवटी पुरुषोत्तम भगवत स्वरूपाची अनुभूती होते. आजकालचे निर्विशेषवादी तर अधिकच अज्ञानी आहेत, कारण ते निर्विशेषवादाचे आद्य प्रवर्तक शंकराचार्यांचेही अनुसरण करीत नाहीत. शंकराचार्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की श्रीकृष्ण हेच पुरुषोत्तम श्री भगवान आहेत. म्हणून निर्विशेषवाद्यांना परम सत्याचे ज्ञान नसल्यामुळे ते श्रीकृष्णांना साधारण देवकी किंवा वसुदेव पुत्र अथवा राजकुमार अथवा महापुरुष असे मानतात. भगवद्गीतेमध्ये या गोष्टीची निंदा करण्यात आली आहे. अवजानंती माम मूढा मानुषीम तनुमाश्रितम, केवळ मूर्खच मला साधारण मनुष्य समजतात. श्रीमद भगवद्गीता 9.11. वस्तुतः भक्तिपूर्ण सेवा आणि कृष्ण भावनेचा विकास केल्याशिवाय कोणीही श्रीकृष्णांना जाणू शकत नाही. श्रीमद भागवतातही 10.14.29 याला पुष्टी देण्यात आली आहे. अथापि ते देव पदांबुज द्वय प्रसादलेशानुगृहीत एव हि जानति तत्त्वं भगवन महिन्मो न चान्य एकोपि चिरम विचिन्वन. हे भगवन
जर मनुष्यावर तुमच्या चरणकमलांची लेश मात्राही कृपा झाली तरी तो तुमचे महान स्वरूप जाणू शकतो. परंतु अनेकानेक वर्षे वेदाध्ययन करणारे आणि तुम्हाला जाणण्यासाठी तर्कवादाचा आधार घेणारे तुमचे स्वरूप जाणू शकत नाहीत. केवळ वेदाध्ययनाने किंवा मानसिक तर्कवादाच्या आधारे भगवान श्रीकृष्ण, त्यांचे रूप, गुण किंवा नाम इत्यादी जाणणे शक्य नाही. केवळ भक्ती योगाद्वारेच मनुष्य श्रीकृष्णांना जाणू शकतो. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा जप करून जेव्हा मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावनेमध्ये युक्त होतो तेव्हाच तो भगवंतांना जाणू शकतो. निर्विशेषवादी अभक्ताला वाटते की श्रीकृष्णांचा विग्रह हा भौतिक आहे आणि त्यांच्या लीला, त्यांचे रूप इत्यादी सर्व काही मायाच आहे. अशा निर्विशेषवाद्यांना मायावादी म्हटले जाते. त्यांना परमसत्याचे ज्ञान नसते. 20व्या श्लोकात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की कामैस्तेस्तेर ऋतज्ञानाः प्रपद्यन्ते देवताः. कामवासनेने अंध झालेले लोक निरनिराळ्या देवतांना शरण जातात. भगवंतांच्या भगवत धामा व्यतिरिक्त इतर देवदेवतांचे स्वतःचे ग्रहलोक आहेत. 23व्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे देवान देवयजो यान्ति मदभक्ता यान्ति मामपि. देवतांचे उपासक निरनिराळ्या देवलोकांमध्ये जातात आणि भगवान श्रीकृष्णांचे भक्त कृष्ण लोकांमध्ये जातात. असे स्पष्टपणे सांगण्यात आलेले असतानाही मूर्ख निर्विशेषवादी म्हणतात की भगवंत हे निराकार आहेत आणि ही सर्व रूपे काल्पनिक आहेत. गीतेच्या अध्ययनावरून असे वाटते का की देवता व त्यांचे लोक हे निर्विशेष आहेत? स्पष्टच आहे की देवता किंवा भगवान श्रीकृष्ण कोणीच निर्विशेष नाही. त्या सर्वांना स्वतंत्र व्यक्तित्व आहे. श्रीकृष्ण हे पुरुषोत्तम भगवान आहेत. त्यांचे स्वतःचे धाम आहे. देवतांनाही स्वतःचे ग्रहलोक आहेत. त्यामुळे परमसत्य निराकार आहे आणि परमसत्याची रूपे ही काल्पनिक असल्याचे अद्वैतवाद्यांचे मत हे वस्तुस्थितीला अनुसरून नाही. या श्लोकात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की ही रूपे काही काल्पनिक नाहीत. भगवद्गीतेवरून आपण जाणू शकतो की देवतांची रूपे आणि भगवंतांची रूपे ही एकाच वेळी अस्तित्वात असतात आणि भगवान श्रीकृष्ण हे सच्चिदानंद आहेत. वेदही स्पष्टपणे सांगतात की परम सत्य हे आनंदमयोभ्यासात सर्व गुण संपन्न आहे आणि गीतेमध्ये भगवंत सांगतात की ते जरी अजन्म असले तरी ते अवतार धारण करतात. हे तथ्य आपण भगवद्गीतेपासून जाणून घेतले पाहिजे. भगवंत हे निराकार कसे असू शकतात हे आपण जाणू शकत नाही. गीतेप्रमाणे तरी निर्विशेष अद्वैतवाद्यांचा सिद्धांत मिथ्या असल्याचे सिद्ध होते. या श्लोकावरून स्पष्ट होते की परमसत्य भगवान श्रीकृष्णांना रूप तसेच व्यक्तित्व दोन्ही आहे.